दिवसाची सुरुवात यशूबरोबर. एक लहान गावामध्ये एक वयस्कर म्हातारी बाई राहत असते आणि ती एकटीच असते. तिला दुसरं कोणी नसतं. तिच्या एक छोटंसं घर असतं आणि त्या घराच्या आजूबाजूला थोडीशी जमीन असते आणि ती एकटी राहायची. जे काही भाजीपाला ती त्या जमिनीमधून उगवायची तो ती खायची. रात्री फक्त त्या भाजीपाल्याचं सूप करून प्यायची. कप त्या भांड्यामध्ये किंवा कपामध्ये ती सूप घेऊन जाळ पेटवून त्याच्या बाजूला खुर्ची टाकून ती बसायची आणि जुनी गाणी देवाची ती गायची. आणि नेहमी ती आनंदी असायची. नेहमी तिच्या चेहऱ्यावर हसू असायचं. आणि सर्व गावातले लोक असायचे ते तिच्याकडे जायचे आणि तिच्याबरोबर वेळ घालवायचे. आणि काही वेळा जर कोणी निराश झालं असेल, कोणत्या जीवनामध्ये समस्या आल्या असतील तर ते तिच्याकडे जाऊन बसायचे. ती जुनी गाणी गायची आणि त्यांना बरंच काही इतर गोष्टीसुद्धा सांगायची आणि त्यांना जे निराश झालेले असायचे ते चांगल्या मनाने, उत्तेजित मनाने तिच्या घरून परत बाहेर यायचे. एक रात्री एक मनुष्य तिच्या घरी आला आणि त्यांनी सांगितलं की मी असं बरंच ऐकलं की तू नेहमी आनंदित असते आणि हसत असते आणि सगळ्यांना मदत करत असते. मी तुझ्याबद्दल बरंच ऐकलं आहे. तू बाहेर ये, मी तुला तुझ्या जमिनीमध्ये 3 दरवाजे दाखवतो. आणि त्याने तिला बाहेर घेऊन गेल्यावर खरंच त्या ठिकाणी तिच्या जागेमध्ये 3 मोठे दरवाजे समोर उभे होते. एक दरवाजा सोन्याचा होता, एक दरवाजा लाकडाचा होता आणि एक दरवाजा लोखंडाचा होता. आणि त्या माणसाने सांगितलं की हा दरवाजा जर उघडलास तू तर तुला जे काही त्यामध्ये जे काही असेल ते तुला मिळेल. आणि त्या म्हाताऱ्या बाईने ते तिन्ही दरवाजे बघितले आणि ती सरळ एका त्या लोखंडाच्या दरवाजाकडे गेली आणि तिने तो दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये काहीही नव्हतं. आतमध्ये सगळं जाळी, कोळी कष्टके होती, त्यानंतर कचरा पडलेला होता, धूळ होती. आणि ती हसत हसत बाहेर आली आणि खूप हसली, आनंदी झाली. आणि त्या माणसाने सांगितले की बघ, त्याने सोन्याचा दरवाजा उघडला तर आतमध्ये खूप सोनं आणि सोन्याचे सगळे दागिने होते. दुसरा लाकडाचा त्याने दरवाजा उघडला तर आतमध्ये खूप सुंदर आरसा होता आणि त्या आरशामध्ये ह्या म्हाताऱ्या बाईचे तरुणपण दिसत होतं. आणि त्यांनी सांगितलं बघ, जर हे दोनपैकी एक जरी तू दरवाजा उघडला असता तर तुला आनंद मिळाला असता, तू खूप सुखी झाली असती. आणि तिने त्या माणसाला एकच विचारलं की जरी मी हा दरवाजा उघडला असता, मला ह्या सर्व गोष्टी मिळाल्या असता, ह्याच्या पलीकडे मला आनंद मिळाला असता का? ह्याच्या पलीकडे मला मनाची शांती मिळाली असती का? ह्याच्या पलीकडे मला खरी सुख मिळालं असतं का? आणि त्या मनुष्याकडे त्याचं काही उत्तर नव्हतं. ती म्हातारी बाई तिकडून आली, आपल्या घरामध्ये गेली. तिने सूप ते भाज्यांचं उकळवलेलं ते एका कपात घेतलं, खुर्चीवर बसली, जाळ पेटवला आणि ते हळूहळू सूप पीत ती जुनी गाणी देवाची म्हणत त्या ठिकाणी बसून राहिली. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं. खरं आपण सुख बघण्याचा प्रयत्न केला आहे का? खरं आपण जी शांती आहे ती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का? जे आहे त्याच्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. देवाने पुष्कळ काही दिलेलं आहे. आजूबाजूला बघा. मनाच्या शांतीसाठी, आनंदासाठी देवाने पुष्कळ काही दिलेलं आहे. आम्ही एकदा एका कॉन्फरन्सला गेलो असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आपण सर्व खूप बिझी आहोत. आपण खूप बिझी आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्याच्या अगोदरपर्यंत आपण बिझी राहतो. काही ना काहीतरी काम असतं, काही ना काहीतरी आम्हाला पूर्ण करायचं असतं. आणि त्या आमच्या प्रशिक्षकाने सांगितलं की तुम्हाला काय आवडतं जास्त? आणि मी सांगितलं की मला नदीकाठी जाऊन बसायला आवडतं, मला सायकल घेऊन कुठेतरी जंगलामध्ये फिरायला आवडतं. आणि नंतर प्रत्येकाने आपापलं सांगितलं आणि त्या प्रशिक्षकाने सांगितलं की आता मला सांगा की ही गोष्ट जी आवडते तुम्हाला, ही गेल्या किती वर्षामध्ये तुम्ही एकदा तरी केलेली आहे? आणि सगळे आठवायला लागलं आणि सगळ्यांनी सांगितलं नाही, 10-15 वर्ष झाले जे आम्हाला आवडतं ते आम्ही केलेलं नाही. जे
मनाला सुख देतं ते करण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूला बघा. कधी आज या धकाधकीच्या जीवनामध्ये सूर्य उगवताना बघितला का? त्याची सोनेरी किरणं अशी कधी हातात घेऊन बघण्याचा प्रयत्न केला आहे का? कधी समुद्र किनाऱ्याला जाऊन त्या शांत लाटांकडे बघण्याचा प्रयत्न केला आहे का? कधी नदीच्या किनारी जाऊन शांतपणे बसून देवाने जेव्हा निसर्ग निर्माण केला त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला का? सुख आपल्यामध्ये आहे, आनंद आपल्यामध्ये आहे. जे आहे त्यामध्ये आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. देवाची जुनी गाणी गुणगुणत राहा. बघा वेळ जातो. बघा मनाला बरं वाटेल. खरी शांती आणि सुख ह्यामधूनच आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. फिलिपियकरास पत्र याचा 4 अध्याय 4 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 4 and verse 4. प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हाही सांगतो आनंद करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.